हॅलो. चला दोन्ही संघ एक एक प्लेयर पाठवा. दोन्ही संघ एक एक प्लेयर पाठवा. मॅचला लगेच सुरुवात करायची आहे. चला चला लवकर. दोन्ही संघ एक एक प्लेयर लवकर या. मॅचला सुरुवात होते. एका बाजूला जय गणेश आणि एका बाजूला आंबेवाडी. मॅचला होते सुरुवात. अभि आणि प्रसाद ही जोडी दखल झाली. तो गोलंदाज आहेत. ओमकार. काल एका ओमकाराची चर्चा आपण पाहिली. 3 चौकार सोडलेला ओमकार आपण पाहिलात. आज नवीन ओमकार आलाय. दरम्यानचा पहिलाच बॉल, वाईट बॉल. आज रोहनने 2 मॅन ऑफ द मॅच मिळवल्यात. काय जबरदस्त बॉलिंग केली आहे. सुपर रोहन. रोहन खूप कमी बोलतात पण जे काही होतं शक्य त्याने त्याच्या गोलंदाजीवरती करून दाखवलंय. फुलटॉस बॉल टॅप केला. मिसफील्ड झाली होती. बॅकफुट बॅकअपला आहेत प्लेयर. 1 रन आलाय. आज 12वा खेळाडू म्हणून देखील इथे त्या संघाचे प्रतिनिधी आमच्या सोबत जोडलेत. शार्वी. सिंगल पुन्हा एकदा मिळेल. या वेळेला जर आपण पाहिलं पुन्हा एकदा सिंगल रन मिळेल. सामना क्रमांक 14 आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळतोय. या क्रीडा स्पर्धेचा दिवस क्रमांक 2. एक भव्य दिव्य असं आयोजन. अंडरआर्म क्रिकेटचं विश्व आहे. संपूर्ण मुंबईला आता मात्र अंडरआर्म क्रिकेटने व्यापलंय. विस्तारित झालं हे क्रिकेटचं पर्व. मुंबईकरांचा लोकप्रिय आवडता खेळ म्हणून मुंबईकर पहिली पसंती अंडरआर्म क्रिकेटला देतात. अंडरआर्म क्रिकेटची सुरुवात प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये केली आहे. मग हातामध्ये बॅट बॉल घेऊन प्रत्येक जण आपल्या गल्लीतल्या कोणत्या ना कोणत्या कानाकोपऱ्यामध्ये निश्चितच खेळताना पाहायला मिळाला. कोरोनाचा काळ असो, कोरोनाच्या काळामध्ये देखील आपण आपल्या बाल्कनीमध्ये क्रिकेट खेळलो. आपल्या गल्लीमध्ये क्रिकेट खेळलो. आपल्या घरामध्ये देखील ती बॅट घेऊन आपण क्रिकेट खेळलो. असं हे क्रिकेट कधी न थांबणारा खेळ म्हटलं तर क्रिकेट. जसं मुंबईची लाईफलाईन लोकल रेल्वे ती कधी न थांबणारी, त्याचप्रमाणे कधी न थांबणारा खेळ म्हटलं तर हा आपला अंडरआर्मचा क्रिकेट. ते पर्व आज आपल्याला विलेपार्ले नगरीमध्ये पाहायला मिळतंय. यावेळेला सेपडून खेळलेत. कव्हर्सला प्लेयर आहेत तिकडे. फेकी केला जाईल. 1 रन मिळेल. 1 ओव्हर आणि रन झाले 6. 21 धावांची मॅच. एक मोठा संघर्ष. त्या संघर्षातून काढता पाय न घेता जणू काही वाटलं होतं की या मॅच वरती एकतर्फी विजय मिळवला जाईल. पण क्रिकेट आहे मित्र. कधी कोणतं पारडं जड होईल, कधी गेम पलटेल, कधी मॅच कोण जिंकेल याचा नेम राहत नाही. आणि त्याची उदाहरणं, त्याचं गणित इथं साध्य केलं. ते चित्र इथं स्पष्ट झालं. टीम जिंकली. आई माऊली हा संघ विजयी झाला. अभिनंदन. खोलवा टप्प्याचा बॉल पॉइंट कव्हरला खेळले. सिंगल. पुन्हा गोलंदाज आहेत. मित्रा बॉलर नाव सांग ना. सुबान. या वेळेला मनगटी वापर. लेग साइडला फ्लिक केलाय. चांगला ड्राईव्ह केलाय स्क्वेअर लेगला. या वेळेला जर आपण पाहिलं तर पुन्हा एक सिंगल रन पाहायला मिळतोय. एक भव्य दिव्य आयोजन आपल्याला विलेपार्ले नगरीमध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळले. बॉलर स्वतः मात्र गोलंदाज फॉलोन थ्रो मध्ये बॉल थांबवलाय. व्हेरी नाईस. गुड फील्ड. फिल्डिंग खूप महत्वाचा फॅक्टर आहे. आपण जर पाहिलं प्रतिस्पर्धी संघ फिल्डिंग चांगली करताना पाहायला मिळते. या अगोदरचा संघ कुठेतरी आपल्याला रोहनने कळवलं. बोल्ड आउट. दांडी गोल. विकेट.
थँक्यू. सो नेक्स्ट बॅटर रोहित. रोहितला आपण पाहतोय. नाईस स्ट्रोक, चांगला ड्राईव्ह केलाय. डाऊन दी ग्राउंड स्ट्रोक, जमिनी लगतचा फटका. तेवढे चांगले फिल्डिंग आहे. फुटबॉल थांबवलंय. एखादा अशा प्रकारचा बॉल ज्यावेळेस थांबवला जातो ना, बॅटर देखील चिंतेत राहतो. खेळू कुठे, मारू कुठे स्ट्रोक, गॅप कुठे शोधू. फिल्डिंग खूप महत्वाचा घटक आहे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल लेग साईडला टॅप केलाय. फिल्डर येत आहे, फेकी केलाय. ओहो, बॅकअप बॅकअप बॅकअप, फेकी पुन्हा एकदा. बॅकअपला आले होते, थोडासा पाय घसरला, त्याची संधी साधली, 2 रन घेतले. हेच तर क्रिकेट आहे. तुम्हाला आलेल्या संधीमधून प्रत्येक रन जोडायचा असतो. आलेल्या संधीतून प्रत्येक रन थांबवायचा असतो. आलेल्या संधीतून विकेट शोधायचा असतो. आलेल्या संधीतून विकेट थांबवायचा असतो. रन झालेत 2 बॉल 12. बॉलर नेम, बॉलर नेम प्लीज. वैभव. आपल्याला ना लाईव्हच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आपण कव्हर करतोय, त्यामुळे प्रत्येक खेळाडूंची अचूक माहिती जर गेली ना तर नक्कीच आनंद होईल. तुमचे घरचे देखील पाहत असतील. जर एखादं चुकीचं नाव गेलं, एखादं पेड नेम गेलं, तर घरचे देखील पाहतील की अरे माझ्या मुलाचं नाव हे पेड नेम आलं. त्यामुळे प्रत्येकाने थोडंसं खातीर जबाबदारी घ्या की आपली मॅच आपण खेळताना अचूक नावं कळवा. HNR हा चॅनल. इथे मात्र आणखी एक विकेट आलाय. नेक्स्ट बॅटर महेश. विकेट आलाय. धावसंख्येला कंट्रोल केलंय. चांगली फिल्डिंग, चांगली बॉलिंग पाहायला मिळते. बॅकफुटला येऊन आणि काय घडलंय तिकडे. वेट 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 वेट. बॅटर बॅटर आउट आहेत. आणखी एक विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. बंटी आलेत नवीन बॅटर. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे. तर उर्वरित 4 बॉल षटका दरम्यानचे रन झालेत 12. कंट्रोल केली, धावसंख्या थांबवली आहे. स्टेपाडून खेळण्याचा प्रयत्न. शॉर्टवन टप्प्याचा बॉल अगदीच मिडल लाईनच्या जवळपास पिचिंग केलाय. मगाच्या मॅच बद्दल जर सांगायचं झालं ना, मगाशी रोहनने मॅन ऑफ द मॅच मिळवली, पण ज्यावेळेस इथे स्कोरिंग चालू होती ना, तेव्हा स्कोरिंग करत असताना ना स्कोरर आणि आमच्यामध्ये डिस्कशन चालू होतं की आता या मॅच वरती स्कोरर देखील आम्हाला बोलत होते की मॅन ऑफ द मॅच कोणाला द्यायची. त्याने 2 ओव्हर चांगल्या टाकल्यात. म्हणजे बॅटिंग करायची टीम होती, त्या संघाचा विजय झाला असं कदाचित मनामध्ये चर्चा होती त्यांच्या. आणि त्यांनी सांगितलं की भूषण असेल तो गोलंदाज, पण क्षणातच चित्र बदललं आणि रोहनने मॅन ऑफ द मॅच घेऊन गेलं. म्हणजे प्रेक्षकांमध्ये ना क्रिकेट कसं असतं ना, क्रिकेट कुणाला खेळायला आवडतं, कुणाला पाहायला आवडतं, आणि क्रिकेटमध्ये अनेकांचे तर्कवितर्क असतात, प्रेडिक्शन असतात. अनेक जण आता देखील बसलेला अनेक जण आहे ना, तो तर्कवितर्क लावत असतो. या बॉलला हे होईल, त्या बॉलला ते होईल, याला बॅटिंगला पाठवलं असतं तर बरं झालं असतं. म्हणजे प्रेक्षकांना ना अशा गोष्टी तर्कवितर्क लावायला खूप मजा आहे. आणि हेच क्रिकेट आहे. हेच याच्यासाठीच तर आपण हे आयोजन केलंय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा इथे यात्रा. आणखी एक विकेट येतोय. क्या बात आहे. एका मागोमाग एक विकेट चाललेत. तीन ओव्हर रन झालेत 15. ओव्हर नेक्स्ट ओव्हर. बॉलर नेम ओमकार. शेवट ओव्हर आहे. चला यानंतर होणारी मॅच टॉस साठी या तक्ष आणि डायनामिट 2 टीमचे कॅप्टन यायचे. तक्ष आणि डायनामिट
दोन्ही कॅप्टन आहेत. खोलव्या टप्प्याचा बॉल सिंगल मिळतोय. धावसंख्या काहीशी अपुरी राहिली आहे, पण आपण पाहिलंय कमी धावांना देखील विजय मिळवलाय. सिंगल मिळालाय. 5 बॉल उर्वरित अजूनही. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न फेकी केलाय, हिट लागला नाही. तुमचे हिट लागणं देखील महत्वाचं आहे. गेम चेंज होतो भाऊ. आपण गेम बघितला पलटताना, हिट लागला मगाच्या मॅच मध्ये आणि गेम पूर्ण फिरला. यावेळेला जर आपण पाहिलं पुन्हा एकदा समोरच्या दिशेने केले सिंगल आहे. 18 रन. शेवटचे काही बॉल राहिलेत. पुन्हा एकदा सिंगल रन. अगदी चालू इनिंग मध्ये जर आपण विचार केला ना, रन एकेरीच पुढे चाललाय. मोठा कोणताही स्ट्रोक येऊ दिलेला नाहीये. सी सर्कल बाउंड्री आणि ते सी सर्कल बाउंड्री मध्ये एकही चौकार येऊ न देणं म्हणजे फिल्डिंग आणि बॉलिंग या दोघांचं कौतुक आहे. बाउंड्रीचा उल्लेख आणि बॅटरला आला राग. बॅटरने केलाय, बॉलरचा समाचार घेतलाय. समोरच्या दिशेने नो चान्स. लाजवाब, जबरदस्त. काय जबरदस्त ड्राईव्ह केलाय. नो चान्स मारला भाऊ. म्हणजे आपण बाउंड्रीचा उल्लेख करत होतो, बॅटरने मनावर घेतला, राग आला भाऊला. पुन्हा एकदा खेळलेत, कव्हर्सला खेळलेत, सिंगल मिळतोय. आणि इथे मात्र रन झालेत. किती रन झाले? 24 झाले. 25चा टार्गेट आहे. चला या टॉस करूयात. तर टॉस केला जातोय. कॅमेरामॅन आमचे तुषार भाऊ आहेत, टॉस करतील. हेड कॉल केलाय आणि टेल आलाय. अवघा निर्णय करायचा आहे. ओके, बॉलिंग घ्यायचंय दोन्ही संघ. शुभेच्छा तुम्हाला पण दोन्ही संघांना. 20 मिनिटं आणि एक प्लेअर प्लीज रिक्वेस्ट आहे. थँक्यू. हॅलो, चला जाऊयात मैदानाच्या दिशेने चालू सामन्याकडे. सामना क्रमांक 4, इनिंग क्रमांक 2. एक महत्वाची मॅच पहिल्या फेरीतील आपल्याला पाहायला मिळते. संघ एका बाजूला आंबेवाडी, संघ एका बाजूला श्री गणेश. लक्ष आहे 24 बॉल आणि 25. अपुरं राहिलंय लक्ष, कमी धावल्या संख्या राहिली आहे, पण मॅच फाईट होते. लोअर स्कोरिंगची मॅच जिंकली जाते, हे चित्र आपण पाहिलंय. 24 बॉल 25 सलामीची जोडी दाखल झाली आहे. लेफ्टी बॅटर स्ट्राईकचा शैलेश, सुबान आणि 9 सेकंडला कैलास. ही जोडी आपल्याला पाहायला मिळते.
गोलंदाज आहे पहिल्या ओव्हर दरम्यानचा समीर. पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा बॉल कव्हर्सला केलेत. सिंगल मिळतोय. सुरुवात झाली एका धावेची. पाटला करायचंय 25चा. 24 बॉल आहे. 4 षटकांचा खेळ आहे. दोन्ही संघांकडे तेवढीच समसमान असलेली गणित, समसमान असलेली बरोबरी. तुमच्याकडे 4 ओव्हर, आमच्याकडे 4 ओव्हर असं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. इथे फटका फसलाय. थोडासा दूर राहतोय टप्पा आणि पुढे आला. बॉल गेला. दिशा चुकवली थोडीशी. रन मात्र त्याची संधी साधली. 2 रन मिळालेत. 2 धावा पुढे जातील. किती आहे? 1-1-2 आहेत. 2 रन. ओके, 2 रन तसे. शिवसेना शाखा क्रमांक 84 माध्यमातून आयोजित क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित सर्वच क्रीडा रसिक स्वागत आहे पुन्हा एकदा. एखादा आयोजनाच्या माध्यमातून उपस्थित असलेला प्रेक्षक हा राजा आहे त्या संपूर्ण आयोजन समितीचा. आयोजनाच्या माध्यमातून उपस्थितांचं सर्वांचं स्वागत आहे. इथे जर आपण पाहिलं तर सिंगल रन आणि थोडं 2 मिनिटं मॅच आपण थांबवायची. उपस्थित होत आहेत या विभागातील असलेला कार्यतत्पर, कार्यकुशल, कार्य सम्राट, सेवाभावी, अनुभवी, दमदार नेतृत्व अर्थातच विलेपार्ले विधानसभा आणि ज्यांच्या माध्यमातून या विभागाचा विकास होताना आपल्याला पाहायला मिळाला ते सन्माननीय स्थानिक आमदार पराग अळवणी साहेब. मनपूर्वक हार्दिक 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 स्वागत. हॅलो. तर स्वागत आहे उपस्थित सन्माननीय आमदार साहेबांचं, उपस्थित असलेल्या त्यांच्या सोबतचा त्यांचा परिवार, त्यांचा पक्ष परिवार, मित्र परिवार, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला जाऊयात मैदानाच्या दिशेने. हे एक महत्वपूर्ण मॅच आपण पाहतोय, एक महत्वपूर्ण आयोजन आपण पाहतोय. एक जबरदस्त आयोजन या विभागातील आपल्याला पाहायला मिळतंय. शिवसेना शाखा क्रमांक 84 शिवसेना परिवार यांच्या माध्यमातून विलेपार्ले विधानसभा, त्याचबरोबर उपस्थित आहेत सन्माननीय नगरसेवक मिलिंद शिंदे साहेब, विभाग क्रमांक 85 चे कार्यतत्पर नगरसेवक. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या क्रीडा स्पर्धेचे प्रमुख सर्व आयोजक सन्माननीय सुमित तळवणकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा क्रिकेटचा रणसंग्राम दिवस क्रमांक 2 आपण पाहतोय. विलेपार्ले विधानसभेतील असलेले स्थानिक संघ, स्थानिक खेळाडू 32 संघांचा समावेश, 3 दिवसांचा कालावधी आणि हा क्रिकेटचा रणसंग्राम आज आपल्याला पाहायला मिळतोय. रन झालेत 5 रन 1 ओव्हर. टीम मीटिंग थोडं कमी ठेवायचंय. 18 बॉल आणि आता गरज आहे 20. 18 बॉल अजूनही 20 धावांचा पाठलाग करायचंय. गोलंदाज येत आहेत रोहित. अजूनही 18 बॉल, अजून 20 धावांचा पाठलाग करायचा आहे. षटक क्रमांक 2. गोलंदाज सज्ज होत आहेत पंचांच्या उजव्या बाजूने. उजव्या शैलीचा गोलंदाज डावखोऱ्या शैलीच्या बॅटरला सामोरे गेलाय. विकेट आलाय. बॅटर पुढे आला आणि इथे मात्र मोक्याच्या क्षणाला विकेट. सुबाण माघारी.
सलामीचा बॅटर आपण जर पाहिला तर सुभानला माघारी पाठवलं गेलंय. पहिली विकेट आली आहे. एखादा सेट झालेला बॅटर आहे ना कुठेतरी माघारी पाठवणं खूप महत्वाचं असतं, कारण आपण नेहमीच पाहिलं सेट झालेला बॅटर ज्याचं सातत्य टिकून राहतं ना तो अगदी घातक ठरलाय. प्रत्येक इनिंग आपण जर कधी पाहिला ना कोणत्याही क्रिकेटची त्यावेळेस आपण ते इतिहास त्यांचे पाहिलेत. यावेळेला चांगला ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफच्या दिशेने, बॉल निघून जातोय, फरार होतोय, येतोय बाउंड्री, चौकार. 4-4-4. क्या बात आहे, जबरदस्त ड्राईव्ह केला, बाहेरच्या रडार मध्ये बॉल सापडला, अगदी चांगला टायमिंग केलाय, प्रॉपर ड्राईव्ह केलाय, जमिनीलगतचा स्ट्रोक पाहायला मिळतोय, आत्मविश्वासी फटका पाहायला मिळाला. या वेळेला प्रेशर प्रेशर प्रेशर, दडपण, एखादी बाउंड्री आल्यानंतर असलेलं दडपण आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज या दडपणातून मुक्त होईल काय, कव्हर करेल काय मॅच, करावी तर लागेल, दोन्ही संघांना तेवढीच महत्वाची मॅच आहे. यावेळेला अगदीच शेवटच्या क्षणाला हा स्ट्रोकचा बॅटचा फ्लो पण केला, म्हणजे बॅटचा फ्लो जर आपण पाहिला तर कव्हर साठीच होता, पण बॉलवरती बॉल थोडासा फिरकी घेऊन आला आणि तिकडे पॉइंटला थोडासा स्क्वेअरला खेळताना पाहायला मिळाले. सिंगल रन पुन्हा 15 बॉल, आता मात्र 14 धावांची गरज आहे. या अगोदर देखील अशीच समीकरण होती, या अगोदर देखील अशीच मॅच होती, आपल्याला वाटलं होतं एकतर्फी विजय मिळवला जाईल, वाटलं होतं बॅटिंग करणारी टीम जिंकेल, पण त्या सगळ्या गोष्टींवरती पाणी फिरलं, तो प्रतिस्पर्धी संघाच्या विजय पारड्यातून खेचून आणला आणि विजय मिळवला. अभिनंदन आई मौली संघ. तो बॉल स्टेप आउट झाले, फेकी केलाय, विकेट 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 डेट, आणि पंचांचा बोर्ड आकाशाकडे आलाय, विकेट. यावेळेला आणखी एक चौकार. रन झाले 16, 9 रनचा पाठलाग करायचे. फुल टॉस, समोर प्लेयर आहेत, पहिल्या अटेम्प्ट मध्ये सोडलाय, दुसऱ्याकडे बॉल जातोय, रन आलाय 1. ओव्हर समाप्ती, अजूनही पाठलाग करायचंय, 12 बॉल 8. एक जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. 3 दिवसांचा कालावधी आहे, पण अवघे 3 दिवस आपण पकडून चालणार नाहीये, कारण 3 दिवसांचा कालखंड जरी असला क्रीडा स्पर्धेचा, अनेक दिवसांचा विचार, अनेक दिवसांची मेहनत एकत्रित आणत हे क्रीडा स्पर्धा आयोजित करावी लागते. एक आयोजन काय असतं ना, याच्या पाठीमागे किती मेहनत असते ना, हे नक्कीच अनेकांनी पाहिलं असेल, आणि त्यातच यावेळेचं हे आयोजन आपल्याला विलेपार्ले विधानसभेत, विलेपार्ले नगरीमध्ये सन्माननीय सुमित तळवणकरजी यांच्या माध्यमातून आपल्याला शाखा क्रमांक 84च्या अनुषंगाने पाहायला मिळते. स्थानिक खेळाडू, स्थानिक संघ, स्थानिकांसाठी एक मोठं मोठं व्यासपीठ, मुंबई अंडरआर्म क्रिकेटचं हे पर्व आपल्याला तिसरं पर्व पाहायला मिळतंय. 12 बॉल 8 धावांचा पाठलाग. यावेळेला बॅकफुटला सेन्सिबल, सिंगल पुन्हा मिळतोय, शांत संयमी सिंगल आलाय. अभि गोलंदाज, जर्सी क्रमांक 18. क्या बात आहे, आठवण करून देतात आपल्या विराट कोहलीची, मगाशी संकेतने आठवण करून दिली महेंद्रसिंग धोनीची.
इथे मात्र कव्हर्सला खेळले, समोरच्या दिशेने प्लेयर येत आहेत, सिंगल मिळतोय. अवघी काही धावसंख्या रचायची आहे, मॅच जवळ आली आहे. 25 धावांचं लक्ष, 25 धावांचा पाठलाग दोन संघांमधून सुरू आहे. ही मॅच आपण पाहतोय. लेग साइडला पण एकदा फ्लिक केलाय, काही गरज नव्हती आणि विकेट दिलाय. अजूनही 5 धावांचा पाठलाग करायचे, 9 बॉल शिल्लक राहिलेत. समोरच्या कव्हर्सला केले, बॉल थांबवलाय, तिकडे फिल्डिंग केली आहे. 4 रन अजूनही कंप्लीट करायचे. 8 बॉल आणि 4. फिल्डिंग मध्ये बदल केला जातोय. बॅटरवरती प्रेशर बनवण्यासाठी फिल्डिंग मध्ये असं सातत्यपूर्व आपल्याला चेंजेस करावे लागतात. आपण जर पाहिलं बाउंड्रीचा प्लेअर खोलला आणि तिथे फेस कव्हरला प्लेअर तैनात केलाय. मोठा गॅप आहे, पण 1 रन थांबवण्याचा विचार आहे. इथे फसला बॅटर. ही स्ट्रॅटर्जी असते, म्हणजे लेग साइड ओपन करून दिली त्याला आणि कुठेतरी लेग साइड ओपन करत असताना ती दिशा खेळण्याच्या प्रयत्नात त्याने विकेट दिली. अजूनही जर आपण पाहिलं तसं अजून 2-3 बॉल तरी डॉट काढावे लागतील. शेवटचा बॉल आहे. एक्स बॅटर वैभव आलेत. फिल्डिंग बदलली आणि काहीतरी त्याचा परिणाम झाला. यावेळेला सेफ डिलिव्हर, सेफ बॉल आहे. मॅच अजून संपलेली नाहीये, मॅच अजून सोडलेली नाहीये, मॅच सोडून चालणार नाहीये. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जर तरला अर्थ नाहीये. जे काही करायचंय तुम्हाला प्रॅक्टिकली इथेच करावं लागणार आहे. एका मोठ्या क्रीडा स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. तब्बल प्रथम पारितोषिक रोख रक्कम जर आपण पाहिलं तर पुरस्कृत केलं जाणार. त्या प्रथम विजेत्या संघाला 50,000 रुपयांचं पारितोषिक देऊन, ट्रॉफी देऊन. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 30,000 रुपये, आकर्षक ट्रॉफी. तृतीय पारितोषिक 20,000 रुपये, आकर्षक ट्रॉफी. त्याचबरोबर वैयक्तिक देखील आपण पारितोषिक पाहतोय. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज सायकल म्हणून पुरस्कृत केलं जाणार. उत्कृष्ट फलंदाज सायकल म्हणून पुरस्कृत केलं जाणार. आणि मॅन ऑफ द सिरीज त्या खेळाडूला पुरस्कृत केलं जाणार. त्याला स्मार्ट टीव्ही आणि सायकल देऊन पुरस्कृत केले जाणार. तो रविवारचा दिवस, अंतिम दिवस, अंतिम मॅच, अंतिम क्षण आणि तो खेळाडू, या सर्वांकडे लक्ष मात्र सर्वांचं राहणार. विलेपार्ले नगरीमधील असलेली ही महत्वपूर्ण क्रीडा स्पर्धा आज आपण पाहतोय. हा क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहतोय. 4 धावांचा पाठलाग अजूनही करायचंय. दरम्यानचं जर आपण पाहिलं तर पुढे जातो 1 रन. अजूनही जर आपण पाहिलं पाठलाग करायचंय. 5 बॉल 3. यावेळेला अपील होतीये आणि नॉट आउट दिलाय, म्हणजे वाईट बॉल आहे काय चर्चा होईल. नॉट आउट, वाईट बॉल. रन आला, एक्स्ट्रा मिळतोय. अजूनही 2 रनांचा पाठलाग करायचंय. 23 झालेत. चला थोडं स्पीडअप करा, थोडं स्पीडअप करायचंय.
आणि त्याचबरोबर स्वागत आहे उपस्थित होत आहेत. चला प्लीज नो आर्ग्युमेंट, नो आर्ग्युमेंट, प्लीज आर्ग्युमेंट नकोय. त्याचबरोबर या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित होत आहेत सन्माननीय सुभाष पवार साहेब, या विभागाचे विभाग प्रमुख म्हणून त्यांचं कार्य. सुभाष सावंत साहेब यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. शिवसेना पक्षाचे असलेले विभाग प्रमुख सन्माननीय सुभाष सावंत साहेब, मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आपलं. आज आपण या हॅलो, थँक्यू. तर व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय विभाग प्रमुख सुभाष सावंत साहेब, आपला मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आज अनेक मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत व्यासपीठावरती. स्थानिक विभागातील स्थानिक आमदार साहेब देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. सन्माननीय पराग अवनी साहेब पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर सन्माननीय नगरसेवक मिलिंद शिंदे साहेब, तसेच नरेश सावंत साहेब, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला चला मॅच चालू करा, मॅच चालू करा, मॅच चालू करा, मॅच थांबवू नका. व्हाईट बॉल आताचा रन आहे ना, व्हाईट बॉल, व्हाईट बॉल रन, विकेट, बॉल काउंट, विकेट, बॉल काउंट दिलाय, बॉल काउंट देत आहेत तिकडे अंपायर, बॉल काउंट देत आहेत. चला चला मॅच थांबू नका, मॅच थांबू नका, मॅच चालू ठेवा. 3 बॉल अजूनही 1 रन पूर्ण करायचंय. 3 बॉल अजूनही 1 धावांचा पाठलाग करायचंय. यावेळेला जर आपण पाहिलं तर रन झालाय आणि विजय मिळवलाय, अभिनंदन. हॅलो, थँक्यू. तर मॅन ऑफ द मॅच वैभव, वैभवला मॅन ऑफ द मॅच दिलं जाईल. वैभव यायचे, वैभव. चला मॅचला तिकडे तक्ष आणि सागर 11 मॅच सुरुवात करायची आहे. सो वैभवला मॅन ऑफ द मॅच दिलं जात आहे. या मॅच मध्ये कामगिरी करत असताना वैभवने चांगला परफॉर्मन्स केला. हॅलो, थँक्यू.